ठाणे शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाईंदरपाडा ते कोटनाका या मार्गावरती भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रेचं आयोजन या दरम्यान करण्यात आले। या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमामुळे ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी एकजुटीचे आणि संस्कृतीचे अभिमानाने दर्शन घडले। यावेळी संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हयात जाधव, सल्लागार अमृत सुरकर, ठाणे शहर संघटक निलेश महाले, महिला संघटिका अंजली काकरे, ठाणे महिला शहर संघटिका संचिता पागी, प्रियांका महाले, केशव भोये, माजी नगरसेवक अभ्या सुनील भुनकडे, अनिल पालवी, हरीश प्रकाश जाधव, शिवाजी धामडे, अरविंद अंधेर, इतर सहकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 9 ऑगस्ट जागतिक दिवस आहे, त्याबद्दल आम्ही ठाण्यात शहरातील जितके आदिवासी आहेत तेवढ्यांना संपर्क साधून आम्ही त्यांना आदिवासी जागतिक दिवस हा करण्यासाठी आणि आपल्या 9 वर्ष रॅलीला येण्यासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केलं। आज आमचे ठाण्यातले 90% आदिवासी बांधव आमच्या रॅलीला आणि पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। तरी आम्ही आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल, भर पावसात तुम्ही आदिवासी दिवस साजरे करताय? आम्ही मूळ आदिवासी आहे, आदिवासी असल्याकडे आम्हाला पावसात भिजणं गरजेचं आहे। आम्ही पावसात भिजलं नाही तर शेती होणार नाही, शेती होणार नाही लोक खाणार काय।